तुमचाही रविवार असा धावपळीचा जातो का? आमच्या घरी रविवार म्हणजे आराम नाही तर संपूर्ण आठवड्याची तयारी. आज माझ्यासोबत या एका प्रॉडक्टिव्ह संडे रुटीनमध्ये स्वयंपाक, मुलांसोबत पुस्तकं आणि वॉर्डरोब ऑर्गनायझेशन करणं आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या आठवणी. सकाळची सुरुवात गरमागरम नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या तयारीने करते. रविवारी मी शक्यतो कुटुंबाला आवडणारा स्पेशल मेन्यू बनवते, कारण सगळे एकत्र बसून जेवण्याची मजाच काही वेगळी असते. मला वाटतं घरचं साधं पण प्रेमाने बनवलेलं जेवण हीच दिवसाची सर्वोत्तम सुरुवात असते. तर मैत्रिणींनो, इथे मी माझ्या मुलांसाठी स्वीटकॉर्नचं सँडविच बनवत होती. ही रेसिपी बनवणं खूप सोपं आहे आणि अगदी मिनटातच सँडविच बनवून रेडी होतं. तर आधी स्वीटकॉर्न प्री बॉइल्ड होते माझ्याकडे, तर त्याच्यात मी मेयोनीज आणि सॉस, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ असं मिक्स करून घेतलं आणि सँडविचमध्ये असेंबल करताना चीज घातलं आणि सँडविच बनवून त्यांना असे छान क्रिस्प तव्यावर करून दिले. तुम्ही हे सँडविच मेकरवर पण करू शकता, पण मला तव्यावर करणं जास्त सोपं वाटलं. सो गाईज, आजचं आहे संडे आणि संडेच्या दिवशी मी माझ्या मुलांना काही एकच टास्क दिलेला आहे, ज्याच्यासाठी माझं आणि वरदचं निगोसिएशन पण चालू आहे. त्याला एकट्याला करायचा नाही हा, बट त्याला काही गोष्टी मी डिवाइड करून दिल्या ज्या त्या करायच्यात. आता मी तुम्हाला सांगते तो टास्क मी काय दिलेला आहे. सो हे आहे आमचं एक्स्ट्रा पुस्तकांचं कपाट, ज्याची हालत खूपच वाईट आहे, कारण ऑलमोस्ट 6-7 महिने झाले हे कपाट आवरलं नाही गेलेलं आहे. सो आता पहिला बरंचचा टास्क हा असणार आहे की याच्यातले तो जे काही बुक्स आहेत, जे त्याचे बुक्स आहेत, जे तो वाचणार आहे नाही वाचणार आहे, ते सॉर्ट आउट करणार आहे. हा पहिला त्याचा टास्क आहे. ॲज अन इव्हेंच्युअली माझं कपाट आवरल्या जाईल, तसं तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. आणि इथे समृद्धीला मी रीडिंग करायला बसवलेलं आहे, कारण तिला उद्या तिच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. सो तिचं रीडिंग झाल्यानंतर ती वरदला जॉईन करेल. सो इथे वरदनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे सॉर्टिंग करायला, बट आता तो गायब झालेला आहे. वरद, चला पटकन. हां, तू आधी हे जे काही पुस्तकं आहेत, कुठले हे या 2 रॅकमधले हे पुस्तकं तू सॉर्ट आउट करशील. ठीक आहे? सगळे पुस्तकं बाहेर काढ. जे पुस्तकं तर तू वापरत नाही ते बाजूला ठेव, आणि जे पुस्तक आपल्याला डोनेट करायचे ते बाजूला ठेव. ठीक आहे?
पॉज कर. सो इथे ना कपाट तर ऑलमोस्ट 80% ऑर्गनाईज झालं आहे. मी ते तुम्हाला दाखवतेच. आणि आता हे जे सामान जे काही तुम्हाला दिसतं आहे ना खाली, ते डोनेशनचं सामान आहे, पण ते ना मुलांनी सॉर्ट आउट केलं आहे. सो मला एकदा त्याचा परत रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे की नक्कीच द्यायचं आहे की कुठली गोष्ट द्यायची आहे कुठली गोष्ट नाही द्यायची आहे. आणि ते आम्ही मग ते सॉर्टिंग करून मी बॅग्स काढून ठेवले. त्या बॅग्समध्ये भरू. काही सामान लायब्ररीत जाईल, काही सामान फार्म हाऊसला जाईल, असं त्याचं कॅटेगरायझेशन आहे. सो त्याच्या आधी ते सॉर्टिंग करायच्या आधी मी तुम्हाला दाखवते मी कपाट कसं ऑर्गनाईज केलं आहे. इथे मी तुम्हाला ना शेल्फ वाईज दाखवत आहे. हा वरचा शेल्फ माझ्यासाठी मी ठेवला आहे, जिथे मी माझे अकॅडमिक्स फोल्डर्स, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचे काही पुस्तकं आहेत ते, आणि माझे काही बुक्स आहेत ते. हे 2 शेल्फ मी मुलांना डेडिकेट केलेले आहेत. आय होप तुम्हाला दिसत असेल. या हे 2 शेल्फ मी मुलांना डेडिकेट केले आहेत. सो ह्या वरचा जो शेल्फ आहे त्याच्यात अगेन माझे रिडिंग्सचे बुक्स आहेत. हे ऑर्गनायझर्समध्ये मी ठेवलेले आहेत असे बुक्स, तुम्हाला दिसत असेल. हा जो शेल्फ आहे त्याच्यात मी स्टेशनरीचं सामान आणि हे एनव्हलप्स जे आपण कधी फंक्शनला जातो तर गिफ्टिंग पर्पजसाठी लागतात. ही माझी एक्सपेन्सेसची डायरी आहे. आणि याच्यात समृद्धीचे म्हणजे माझ्या लहान्या मुलीचे पुस्तकं आहेत जे मी पूर्ण अरेंज करून ठेवलेले आहेत. या खालच्या शेल्फमध्ये हा टोटली वरचा शेल्फ आहे. याच्यात मी त्यांनीच त्याचे पुस्तकं अरेंज करून ठेवले आहेत या ऑर्गनायझर्समध्ये. आणि हा एक शेल्फ माझा रिकामा आहे जिथे मी प्लॅन करत आहे की जे एक्स्ट्रा पिलो कवर्स आणि माझ्याकडे बेडशीट्स आहेत ते मी इथे घडी करून ठेवील. सो ते आज तर काही शक्य नाही आहे. सो जेव्हा कधी करील तेव्हा मी तुम्हाला परत अपडेट देईल याच्याबद्दल. सो असं काहीतरी माझं शेल्फ ऑर्गनाइज्ड झालेलं आहे. आजचा माझा प्रॉडक्टिव्ह संडे रुटीन तुम्हाला कसा वाटला? तुम्हीही रविवार कोणती तयारी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असा मराठी होममेकर, लाईफस्टाईल, कुकिंग, क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग आणि फॅमिली व्लॉग्स पाहायला आवडत असतील तर द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, आपला 30 दिवस 30 डबे मालिकेचा नवीन भाग दररोज रात्री 8 वाजता येतो. पुढचा डबा चुकवू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात